नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर सर्व शेतकरी बांधव सध्या प्रतीक्षित आहे ते म्हणजे खरीप पीक विमा 2024 असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप पीक विमा 2024 मध्ये 25% पीक विमा असेल किंवा 75% पीक विमा असेल आणि त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई हे दोन्हीही मिळणार आहेत किंवा त्याचं वाटप कधी सुरू होणार आहे याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब कराल आणि आम्ही दिलेली सर्व माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण जर खरीप पीक विम्याचा विचार केला तर खरीप पीक विम्यामध्ये 25% पीक विमा असेल। तर हा पीक विमा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यातील 32च नव्हे तर संपूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये मंजूर झाला। त्याचं वाटपही झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येतात की आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या खात्यामध्ये अद्यापही 25%चा पीक विमा हा जमा झालेला नाही आणि त्या म्हणजे 25%च जमा झाला नाही तर 75% केव्हा जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, 25% पीक विमा मंजूर होऊन बरेच दिवसांचा कालावधी झालेला आहे आणि तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC कंप्लीट केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला आहे। परंतु काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जो आहे 25%चा तर तो जमा होण्यास विलंब लागत आहे आणि विलंबही लागत आहे आणि काही कारणास्तव म्हणजे त्यामध्ये बँका असतील किंवा सरकार असेल तर सरकारकडून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब झालेला आहे। तर काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा देखील झालेला आहे। परंतु मित्रांनो, आता जो 75% पीक विमा आहे तर तो त्यामध्ये बरेच जिल्हे आहेत। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ठाणे असेल, त्यानंतर बीड असेल, लातूर असेल, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, बीड अशा सर्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जी आहे तर ती जमा झालेली आहे। एकूण 3200 पेक्षाही जास्त कोटींचा निधी हा खरीप पीक विमा म्हणजे 25% पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आला होता। त्यातील बराचसा निधी मंजूर झालेला आहे, परंतु एकूण 700 ते 800 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर होणं बाकी आहे। तर हा जो निधी मंजूर झालेला आहे परंतु जमा होणं बाकी आहे, तर तो जो 700 ते 800 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तो येत्या 8 दिवसांमध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 12 मे पर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे 12 मेच्या अगोदरच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। यामध्ये सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण 32 जिल्हे सामील आहे किंवा 32 जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जर आपण विचार केला तर 2024 मध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई ही देण्यात आली, मंजूरही करण्यात आली आणि त्याचं वाटपही झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये याचं वाटप झालेलं आहे, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम पोहोचलेली सुद्धा आहे, परंतु काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्याप म्हणजे आता 2025चा मे महिना चालू आहे, परंतु 2024चं जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही। यासाठी खूप विलंब लागत आहे आणि शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी असेल, गारपीट असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि हे नुकसान भरपाई ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळायला हवी होती, परंतु ती अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। मंजूर होऊनही बराच कालावधी झालेला आहे, परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेली नाही। परंतु मित्रांनो, जे शेतकरी बांधवांची KYC कंप्लीट आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई अद्यापही जमा झालेली नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 12 मे पूर्वीच म्हणजे येत्या 8 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून येत आहे। मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधव पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल तर याचं जे वाटप आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास खूप विलंब झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चिंताही वाढल्या। त्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये जी काही पीक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई जी मिळत असते त्याबद्दलची तीव्रता सुद्धा म्हणजे नाराजी सुद्धा वाढलेली आहे राज्य शासनाकडनं। तर मित्रांनो, हा जो म्हणजे आतापर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा याबद्दलचीच माहिती जाणून घेत आहोत, परंतु मित्रांनो, ह्या दोन्ही योजनांचे पैसे 12 मे पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु यामध्येच मी एक गोष्ट आणखीही सांगू इच्छिते
की आत्तापर्यंत आपण जे 1 रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ घेत आहोत, तर हा लाभ आपल्याला भेटला सुद्धा, परंतु म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात भेटला, काही जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये ही रक्कम भेटलेली आहे. परंतु यापुढे म्हणजे सरकारचं आता नवीन धोरण जे आलेलं आहे त्यानुसार आता यापुढे आपल्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा हा भेटणार नाही. तर याऐवजी कापणी पश्चात म्हणजे कापणी केल्या आपल्या शेतामध्ये जे पीक येईल त्याची कापणी केल्यानंतर त्याचं काही विशिष्ट ठरवून दिलेली असेल रक्कम, तर त्यानुसार त्या क्षेत्रानुसार आपल्याला इथून पुढे पीक विमा भेटणार आहे. आणि याची जी काही रक्कम आहे किंवा निधी आहे हा खूप थोडा आहे, म्हणजे 13 कोटी च्या आसपास आहे. जर मित्रांनो हा जर निधी आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी धरला तर प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाहीये. म्हणजेच सरकारने ही जी काही नवीन धोरण आणलेलं आहे 1 रुपया पीक विमा बंद करून, तर हे नवीन धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीये. म्हणजे शेतकरी बांधवांचा यामध्ये खूप आणि खूप तोटा आहे. खरं तर 1 रुपयामध्ये जो आपल्याला पीक विमा भेटतो तो सुद्धा शेतकरी बांधवांसाठी एवढं काही फारसं महत्त्व नाही. म्हणजे तो काही एवढाही भेटत नाही की आपला शेतीचा खर्च त्यामध्ये वसूल होऊ शकतो. परंतु थोडासा हातभार शेतकरी बांधवांना लागत होता, परंतु आता तो हातभार सुद्धा राज्य शासन काढून घेत आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण 2025 मध्ये आपल्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा हा भेटणार नाहीये असंच सोशल मीडियावरती सांगण्यात येत आहे किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा असे आपल्याला टिप्स देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो आता हा जो काही आपल्याला खरीप पीक विमा आहे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई 12 मे पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर ती कोणकोणत्या पिकांसाठी होणार आहे, यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, खरीपाची ज्वारी असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, म्हणजे सर्व पिकांसाठी, हरभऱ्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सर्व पिकांसाठी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12 मे पूर्वी जमा होणार आहे. तर हा हेक्टरी 13,600 रुपये, 27,000 रुपये असा म्हणजे जिरायत पिकांसाठी वेगळा, बागायती पिकांसाठी वेगळा आणि फळबागासाठी वेगळा हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो हा जो काही पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे तो हेक्टरी म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हा पीक विमा किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जमा होणार आहे. मित्रांनो ही होती अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024 आणि पीक विमा 2024 याबद्दलची संपूर्ण माहिती की नक्की अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे. कारण बरेच दिवसांपासून असं सांगण्यात येत आहे, आपण सुद्धा सांगत आहोत की या म्हणजे या दिवशी किंवा या तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल किंवा पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र तो जमा होत नाही. त्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की 12 मे पूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजे जे काही उर्वरित शेतकरी बांधव आहे की त्यांची EKYC कंप्लीट आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असेल किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल ही जमा झालेली नाही. तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 12 मे पूर्वीच अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा दोन्ही योजनांचे पैसे जमा होणार आहे. मित्रांनो ही माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.